रमेश रुपाल यांचं ऐकलं होतं की गायींच्या डिलिव्हरीच्या वेळेस तुम्ही रात्री त्यांच्याबरोबर राहिला तर ती नॉर्मल होण्यामध्ये आणि त्या रिलॅक्स असतात की आपला मालक आपल्याबरोबर आहे, त्या तुम्हाला जाऊन नाही देत. मग मला त्याचा अनुभव घ्यायचा होता. त्याच्या मी रात्रभर राहिलेले गायींशी जेव्हा बोलत होते तेव्हा ती खरंच रिस्पॉन्स करत होती. जेव्हा मी निघत होते तेव्हा ती पुढे येऊन ती असं जाऊ नको ते खुणत होती. तो माझ्यासाठी फार डिफरंट एक्सपिरियन्स. म्हणजे ती एक अटॅचमेंट तयार झाली आहे तुमची त्यांच्यावर. इथे सगळ्यात जास्त काय म्हणतात रिलॅक्स फार असतं, माइंड फार हॅपी आणि फ्रेश असतं गायींबरोबर इथल्या वातावरणात. सकाळी 8, 8:30, 9 वाजता जेवण होतं, संध्याकाळचं 5, 5:30ला डिनर होतं. 80% जेव्हा मी इथे असते तेव्हा संध्याकाळी 8, 8:30ला झोपून जाते, सकाळी 4:30, 5ला उठते. तो जो काही दिनचर्या आहे ती एकदम अशी म्हणजे शांत झोप लागते इथे. जे मी संध्याकाळी झोपले की डायरेक्ट सकाळीच उठते. मध्यंतरी एका गाईच्या डिलिव्हरीत थोडासा प्रॉब्लेम आला होता की रात्रीचे डॉक्टर नव्हते किंवा मी इथे नव्हते, बाहेर गावी होते. मग आता मी प्रयत्न करते की जेव्हा गाईची डिलिव्हरी असेल तर त्या 3-4 दिवसात जायचंच नाही. 30 लिटर दुधापासून आपण 30 लिटर दही लावतो, 30 लिटर दह्यापासून 1 लिटर तूप होतं. तर ही आपली तुपाची बॉटल आहे, हे आपलं तुप आहे. आणि इथे आल्यानंतर खरंच असं एकदम हेल्दी वाटलं. आम्ही जेवण देखील केलं, ते देखील अगदी वैदिक पद्धतीने खाली बसून शेणाने सारवलेलं. ताटं जी होती ती पितळेची ताटं होती. आणि इथे आल्यानंतर देखील आम्ही पाहतोय की खूप सुंदर वातावरण आहे. मित्रांनो नमस्कार, मी कविता ढोबळे, काव्यास ब्लॉग आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते. तुम्ही पाठीमागे पाहता आज खूप दिवसांनी आपण गीर गाईच्या गोठ्याला भेट द्यायला आलो. माझा सगळ्यात आवडता विषय म्हणता येईल. स्वग्रामने ही जी गोशाळा सुरू केलेली आहे त्यामधून अगदी 25 गायींचं पालन करून त्यातून जे काही प्रोडक्ट मिळतात, शेण, गोमूत्र, दूध यापासून जे काही बाय प्रोडक्ट तयार केले जातात याबद्दलची संपूर्ण माहिती आपल्याला एक महिला उद्योजिका देणार आहे. तरी व्हिडिओ संपूर्ण पहा, तुम्हाला नक्की आवडेल. व्हिडिओ पाहून झाल्यानंतर लाईक जरूर करा आणि अजूनही आपला काव्यास ब्लॉग हा मराठी युट्यूब चॅनल तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब. तर मॅडम शिल्पा आहेत आपल्यासोबत ज्या या संपूर्ण गोशाळेचं नियोजन करतात. तर मॅडम नमस्कार. काव्यास ब्लॉग या माझ्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत करते. तर जेव्हा मी इथे एंट्री केली खूप छान वाटलं, हा संपूर्ण परिसर पाहिला. त्यानंतर या गोशाळेत आल्यानंतर एक महिला ही गोशाळा सांभाळते हे पाहून खूप आनंद झाला. सोबतच तुम्ही जे बाय प्रोडक्ट तयार करताय याबद्दल माहिती जाणून घेण्याची उत्सुकता आहे. माझ्यासोबत माझे जे व्ह्युअर्स आहेत ते देखील पाहतील. तर साधारण आत्ता आपल्याकडे किती गायी आहेत? आपल्याकडे आता गायी आणि वासरू मिळून 21 आहेत. अच्छा, आपण कुठून मागवले ते? सुरुवात आपण गुजरातवरनं मागवल्या. मग तिथून लक्षात आलं की तिथल्या गायींना इथे लॅक्टेशन व्हायला 1 ते 2 वर्ष द्यावी लागतात. अच्छा. मग नंतरच्या गायी ज्या आहेत आपण महाराष्ट्रातनंच मागवल्या, नाशिकमधून. अच्छा, साधारण किती जागेमध्ये आपण हे गोठ्याचं नियोजन केलं? हे टोटल 2.5 एकर क्षेत्रामध्ये ही जागा आहे. त्याच्यामध्ये आपण 4000 स्क्वेअर फूट कन्स्ट्रक्शन केलंय आणि बाकीची जागा गायींच्या चालण्यासाठी ठेवलेली आहे. अच्छा, आणि तर तुमचं दिवसभराचा जो रुटीन आहे तो असं पाहायला गेलं तर खूप हेल्दी म्हणता येईल. तर कशी सुरुवात करता तुम्ही? 5 वाजता आपलं इथे काम चालू होतं. 5 वाजता हे उठून शेण ओढणं, मग गायींना चारा टाकणं, गायींची धार काढणं आणि गोठा आवरणं, हे साधारणतः 8:30-9 पर्यंत त्यांचं काम होतं. मग त्याच्यानंतर त्यांचं ब्रेकफास्टचा ब्रेक घेऊन कडब्यासाठी कुट्टीसाठी पूर्ण वैरण कापणं, त्याच्यानंतर कुट्टी करणं. अच्छा, हे त्यांचं गड्यांचं काम आहे की जे कुट्टी करून ते मग दुपारची जेवणाची सुट्टी. मग त्याच्यानंतर दुपारी उठल्यानंतर आंबवून भिजवायचं. सकाळी 8 वाजता गायींना इथे रात्री बांधतो आपण. गायींना मिल्किंगसाठी इथे आहे, मिल्किंगला घेतो. त्या साईडला वासरांचं असतं. 8 वाजता गायींना आपण तिथे मुक्त या गेटमधनं बाहेर सोडतो. तिथे त्यांची ती पिण्याच्या पाण्याची टाकी केलेली आहे. गाई दिवसभर ज्यांना मग उन्हामध्ये आतमध्ये बसायचंय, ज्यांना बाहेर बसायचंय, असं दिवसभर गाई आपल्या मोकळ्या असतात. म्हणजे त्यांना जसं हवं तसं त्यांना वातावरणात ते तशा बसतात. शेण जे आहे ते सगळं पायाखाली तुडवलं जातं. बाहेरचं जे शेण आहे ते सगळं बायाखाली तुडवलं जातं. इथलं गोठ्याच्या आतमधलं शेण आहे ते आपण गोळा करतो. मग सारवायला, शेणखतासाठी, जीवामृतसाठी आणि धूपबत्ती काही प्रोडक्ट बनवतो, सांब्राणी कप त्याच्यासाठी वापरतो. आता आपल्याकडे मोठ्या गायी किती आहेत म्हटलं? 10 मोठ्या गायी. त्यांच्यापासून प्रत्येक दिवसाला आपल्याला साधारण किती लिटर दूध मिळतं?
आता आपल्याकडे मिल्किंगच्या 4 गायी आहेत. काहींची डिलिव्हरी 2 महिने, काहींची 3 महिने, काहींची 7 महिने. तर ऍव्हरेज आता एक 27 ते 28 लिटर दूध येते आपल्याला. आता हे जे दूध आपल्याकडे येतं त्याच्या पुढे आपण काय करतो, विक्री व्यवस्थापन कसं करतो? दूध आपण आपल्यासाठी तिथे तुपासाठी वापरतो. पण ज्यांच्या इथे लहान बाळ आहे जे खूप आग्रह करतायत की नाही आम्हाला इथलंच पाहिजे, मग काही सिम्बायोसिस कॉलेज आणि काही मी कोंढवा बुद्रुकमध्ये राहायला आहे की ज्यांच्या इथे 8 महिन्या ते 1.5 वर्षाचा बेबी आहे, मग त्यांना तर असं एक 3-4 ठिकाणी आपण दूध देतो. कोंढव्यामध्ये आठवड्यातनं 2दा किंवा 3दा देतो. त्यांनी सांगितलं जेव्हा येईल तर एक 4 घर आहे, 2-2 लिटर आम्हाला कंपल्सरी पाहिजे. आणि ते सिम्बायोसिस. बाकी आपण सगळं तूप करायलाच वापरतो. दुधाचं दही लावतो. दह्याचं आपण वैदिक मंथनेनी सकाळी ब्रह्ममुहूर्तावर ते उसळून लोणी काढतो आणि त्या लोणीचं आपण तूप बनवतो. 30 लिटर दुधामध्ये 30 लिटर दही लागतं. 30 लिटर दह्यापासून 1 लिटर तूप निघतं. अरे बापरे. मग त्याची प्राइस आपण कशी ठरवली? मग साधारण गिर गाईचं 1 लिटर तूप कितीला आपलं विकलं जातं? आपल्या इथे 3000 रुपये लिटर आहे. अच्छा. आणि मग जसं दुधाचं नियोजन झालं, आता येणारं जे शेण आणि गोमूत्र आहे त्याचं आपण नियोजन कसं करतो? शेणापासून आपण जसं आता गोऱ्या बनवल्या ज्या वर्षभर लागतात बऱ्याच जणांना अग्निहोत्रासाठी आणि पूजेसाठी आणि प्लस आता होळीसाठी, तर तसं ते त्याच्यानंतर आपण कंपोस्ट खत बनवतो आहे, धूपबत्ती बनवतोय, सामरानी कप बनवतो आहे आणि जीवामृतसाठी. आणि शेण पाण्याच्या स्लरी पण आपण देतो शेतामध्ये. मग याचं विक्री व्यवस्थापन कसं करतात? आपल्याला शेतकरी कसे जोडले गेले? आता आपण आपल्या शेतासाठी आणि स्वग्रामसाठी आणि प्लस काही जे प्रोडक्ट आहेत ते इथेच म्हणजे धूपबत्ती वगैरे जे आहेत काही आयुर्वेदिक डॉक्टर आणि इथं येणारा जो आपला नातेवाईक आणि मित्र परिवार आहेत त्यांच्यामध्येच तो हे होतं विकला जातो. म्हणजे तुम्ही पाहू शकता की शहरातली जी लाईफस्टाईल आहे त्याला अगदी अपोजिट आणि निरोगी म्हणू शकतो. इथे आपण आपल्याच ह्याच्यापासून केलेल्या सगळ्या भाज्या आहेत. वर्षभराच्या म्हणजे कांदा, लसूण, हळदी, मोहरी या सगळ्या भाज्या आणि ग्रीन लिफी व्हेजिटेबल्स भाज्या पण आपल्या इथल्याच आपण इथे वापरतो. छान वाटलं बोलून तुमच्याशी. आता आपण तुम्ही जे प्रोडक्ट तयार करताय ते मला पाहायचे की साधारण कोणकोणते प्रोडक्ट्स आहेत. तर मित्रांनो तुम्ही आता गोठा पाहिला, गोठ्यालाच अगदी अटॅच इथे प्रोडक्शन रूम आहे. जसं ताईंनी सांगितलं की त्यांचा हा जो रूम आहे तिथेच त्यांचं पूर्णपणे लक्ष गायींकडे असतं. अगदी रात्री का होईना गायींकडे लक्ष असतं आणि जे काही दूध, तूप, त्यानंतर जे काही निघणारं गोमूत्र, शेण असेल ते लगेच इथे नेऊन दुसरे जे बाय प्रोडक्ट आहेत ते तयार केले जातात. तर आपण ते पाहायला जाऊया. चला. तर ही आपली तुपाची बॉटल आहे. हे आपलं तूप आहे. टिपिकल गिर गाईचं. देशी गाईचं. याच्यामध्ये आपण आयुर्वेदिक हर्ब्स पण टाकलेले आहेत. आणि ही आपली 1 लिटरची बॉटल आहे. हे जे आहे हे आपलं फ्लोर क्लीनर आहे. 100 जसं फिनेल आहे तसंच एक गोनाईल आहे. 100% केमिकल फ्री, किड्स आणि पेट्स फ्रीली. हे आपण भीमसेनी कपूर, नीम ऑइल, पाइन ऑइल या सगळ्यांचं हे बनवून हे बनवतो. आणि सेम जसं आपण फिनेल वापरतो तसंच हे वापरायचं. सामरानी कप आहे जे शेणापासून कप बनवलेले आहे धुपासाठी. हे जे कप आहे आणि ती धूपबत्ती आहे. चंदन धूपस्टिक आहे आपली. हे याचं भीमसेनी कापूर सारखं स्मेल आलं. याच्यामध्ये चंदन, भीमसेनी कापूर, याच्यामध्ये गुगळ पावडर म्हणजे हे एअर प्युरिफिकेशन, ऑक्सिजन लेवल वाढवणं आणि वातावरण प्रसन्न ठेवणं ते काम करतं. ही चंदन धूपस्टिक आहे आपली. आणि ही अग्निहोत्र धूपस्टिक आपण बनवलेली आहे की आपण सकाळ संध्याकाळ अग्निहोत्र करतो. त्याचा 250 मीटर एरियामध्ये त्याचं ते इफेक्ट होतं व्हायब्रेशन एनर्जीचे. तर प्रत्येकाला ते जोपर्यंत देशी गाईचं तूप नाही वापरणार म्हणजे त्याचे ते बेनिफिट नाही मिळणार साधं तूप वापरून. तर मग याच्यामध्ये आपण देशी गाईचं तूप, भीमसेनी कपूर, तांदूळ आणि आपल्या शेणाची धूपबत्ती हे असं करून अग्निहोत्र धूपस्टिक बनवलेली आहे. गोमूत्रापासून अर्क बनवलेला आहे. तुलसी अर्क इम्युनिटी बुस्टरसाठी. अर्जुन अर्क आहे जो बीपी साठी आहे.
सप्तरंगी अर्का आहे जो कॅन्सर आणि शुगरसाठी काम करतो. असे 3 वेगवेगळे अर्क बनवले आहेत. वेदनाशक तेल बनवलं आहे. हे अमृतधरा बनवलं आहे. याचं मला ओव्यासारखं स्मेल येतं. तर हे कितीही तुम्हाला सर्दी स्ट्रॉंग असून दे, नोझल्स ब्लॉक असून दे, ते नोझल्स फ्री होतील, डोकं दुखायचं थांबेल. हे आपलं नस्य आहे. जे नॉर्मली जे बाजारामध्ये नस्य मिळतं ते तुपापासून नस्य बनवलं आहे. तो मायग्रेनसाठी, किती हेवी मायग्रेन असून दे, दम्याचा त्रास असून दे, पहिला आपण हे सिद्ध केलंय, मूर्छित ग्रुप केलंय, त्याचा आम्ल काढून घेतला आणि त्या मूर्छित ग्रुप तुपापासून हे नस्य बनवलेलं आहे. या सगळ्यांना नाव आहेत. सगळ्यांना बोलवलं, 1-2 सोडला तर बाकी सगळ्याजणी येतात, बोलतात. तर हिचीच डिलिव्हरी होती, जे मी तुम्हाला मगाशी सांगितलेलं त्या लालीचीच डिलिव्हरी होती, जे मी रात्रभर तिच्या बरोबर. हो हो, एकदम छान आहे. रविवारी झालं म्हणून आपण रवी नाव ठेवलेलं. अरे वा. आणि हिचं लाली का नाव ठेवलं? ही जिथून आणली होती त्यांनी लाली नाव ठेवलेलं. बाकी बऱ्याच जणींचं आपण आपल्या इथे नाव ठेवलेलं आहे. तरी काय काय नाव आहेत? गौरी आहे, भारती आहे, जी नवरात्रीच्या वेळेस झाली तर तिचं नाव तुळजा देवी ठेवलेलं आहे. फुलमुंडेच्या वेळेस झाली तेव्हा पौर्णिमा ठेवलेलं आहे. सोमवारी झालं तर रुद्र आणि सोमनाथ ठेवलेलं आहे. रविवारी झालं तर रवी ठेवलंय. असे वेगवेगळी नावं ठेवली. तर ताई, हेच का म्हणजे गिरगाई किंवा देशी गोपालन संगोपन का, म्हणजे का अशी आयडिया आली? माझी जी मैत्रीण आहे स्नेहल दांगट पाटील, जे वारजेचे आहेत, आम्ही दोघी मिळून हे सगळं करतोय, जे मी मगाशी बोललोय. तर बेसिकली तिच्या घरामध्ये आधी बंगल्याच्या मागे गोठा होता, तिथे गिरगाई होत्या आणि त्यांचं ते नांदेड सिटीमध्ये दूध जायचं रतीबसाठी. मग एकदा असं डिस्कशन झालं की आपण फ्लॅट 1-to-1 हे करणं, त्याच्यावेळी थोडंसं मारवाडी डोकं लावून बघू असा थॉट आला. तर आपण सोसायटीत तिथे जे धान्याचं ग्रोसरी दुकान होतं तिथे जाऊन त्यांना विचारलं की तुमची 2 तास जागा, म्हणजे तुम्हाला कसं लिटर मिळतं, 2 रुपये, मी 10 रुपये लिटर दिलं तुम्हाला, तर तुम्ही तुमची 2 तास जागा द्याल का दुकानाच्या बाहेरची? मग तिथे आम्ही टेबल लावला आणि 2 वीकेंड शनिवार रविवार मी तिथे थांबले, लोकांना हे दूधचं सॅम्पलिंग देऊन एक्सप्लेन करायला. पण ते करताना मला स्वतःला देशी गाय काय आहे तेव्हा कळलं. फॉर मी गाईचं दूध म्हणजे गाईचं दूध. मी चितळे गाईचं दूध सकाळ संध्याकाळ घेऊन दिवसातनं 3-3, 4-4 ग्लास पिलेली 25 वर्षां. माझा तोपर्यंत गैरसमज होता की आय एम मोस्ट हेल्दीएस्ट पर्सन. स्नेहलमुळे मला कळलं की देशी गाय, A1, A2 डिफरन्स, हे दूध किती हेल्दी आहे आणि आपल्या शरीराला किती हानिकारक आहे, ती सगळी स्टडी करताना. मग त्याच्यानंतर लक्षात आलं की मग आपण हॅपी हेल्दी लाईफस्टाईल कॉन्ट्रीब्युशन टुवर्ड सोसायटी काही करू शकतो का? माझ्यासारखे लाखो लोक असतील की ज्यांना हे माहिती नाहीये. तसं मी याच्यामध्ये माझी स्नेहल बरोबर ती एंट्री झाली. नाहीतर स्नेहल 1.5-2 वर्षापासून करत होती. मग आमच्या लक्षात आलं की आपल्या गाई गोठ्यात बांधलेल्या आहेत. आपण जर 3000 लिटर घी देतोय तर गाईंना खाद्य काय देतोय आपण? शेण, दूध, गोमूत्राची क्वालिटी कशी इम्प्रूव्ह करू शकू? आपल्या गाई उन्हात फिरल्या पाहिजे, त्यांचा आहार जो आहे तो केमिकल फ्री असला पाहिजे. त्यासाठी मग आपण इथे मुक्त संचार गोठा केला. हे 2.5 एकरमध्ये आपण गोठा बांधला आणि मग आपण गाईंच्या आहाराकडे त्याच्यामध्ये किती जास्त, म्हणजे तो 30-70 एकदल द्विदलचा रेशो मेंटेन करून आपल्यामध्ये हिरव्या चाऱ्याकडे दशरथ घास, मेथी घास, चवळी, नेपियर, हत्ती घास, असे मारवेल, असे एक 6-7 हिरवा घास आहे. आणि सुक्या चाऱ्यामध्ये सोयाबीनचं भुसकट, कडबा, हे आपण सगळं वापरतो. प्लस काही ज्या सुरुवातीला काही इमर्जन्सी आल्या, डॉक्टर आले, डॉक्टरांनी इंजेक्शन्स दिले. मग ॲलोपॅथीमुळे आपल्या गाईंचं दूध डायरेक्ट जी 6 लिटर एका टनला देणारी गाय जशी 2 लिटरवर थांबली, तिला जे इंजेक्शन आणि सलाईन दिले तिचं दूध कधी वाढलंच नाही. मग त्या दिवशी ठरवलं की ॲलोपॅथी आपल्या इथे अंटिल अँड अनलेस इमर्जन्सी शिवाय आला नाही पाहिजे. मग त्याच्यासाठी आपण काय करू शकतो? होमिओपॅथिक आणि आयुर्वेदाकडे वळूया. आणि फॉर्च्युनेटली आपल्याला डॉक्टरांची साथ आहे इथे होमिओपॅथिकसाठी. मग आपण फूड हेच त्यांचं औषध असलं पाहिजे. फूड शुड बी मेडिसिन.
मग आता आपण गायींना एक हर्बल लड्डू देतोय रोज प्रत्येक एका गाईला. त्यात 14 आयुर्वेदिक औषधी आहेत, म्हणजे शतावरी, अश्वगंधा, सुंठ, हळद, जिरा, सेंदा नमक, गूळ, बाला पावडर, विदारी कंद, ज्येष्ठमध, शेवगा अशा 14 पावडर आहेत. मग रोज त्या गायींना ते एक लाडू देतो. म्हणजे इतकं बारकाईने लक्ष देत आहे. जेवढं करू तेवढं कमी आहे, पण तेवढ्यात काय करणं गरजेचं आहे. मग रॉक सॉल्ट, विटा, मिनरल मिक्सचर, कॅल्शियमसाठी आपण कळीच्या चुन्याचा कॅन भरून ठेवलेला आहे 100 लिटर पाणी टाकून. मग त्यातलं आंबण भिजवताना 10-10 लिटर ते पाणी घेत असतो गाईंना. पाण्याच्या टाकीला चुना लावलाय, गव्हाणीला चुना लावलाय. तसं एक एक नवीन शिकत असतो आणि त्या गोष्टी इम्प्लिमेंट करत असतो आणि ऑब्झर्वेशन करत असतो. तर मित्रांनो, ताईंकडून पूर्ण आपल्या गोशाळेची माहिती जाणून घेतली. दूध, तूप, त्यानंतर ताक, शेणगोमूत्रापासून जे काही बाय प्रोडक्ट्स आहेत ते पाहिले. इथे आल्यानंतर म्हणजे सगळा जो परिसर आहे तो व्यवस्थित शेणाने सारून घेतलाय. खूप सुंदरसं असं मंदिर आहे ते देखील पाहिलं. राधाकृष्णाची मूर्ती आहे, शांततेचं प्रतीक म्हणता येईल, प्रेमाचं प्रतीक म्हणता येईल. आणि तिथेच आता या व्हिडिओचा आम्ही शेवट करतोय. तर ताई, खूप छान वाटलं भेटून. तुमच्या गायींच्या आणि तुमच्या मधील जो प्रेमाचा जिव्हाळा इथे पाहायला मिळाला तो एक खूप सुंदरसा अनुभव देऊन गेला. तर नक्कीच तुमची खूप भरभराट हो. आता सध्या 21-22 गायी आहेत, त्यातून वाढत जावं आणि तुमचा हा जो पूर्ण प्रोजेक्ट आहे तो सक्सेसफुली रन हो, यासाठी माझ्या काव्यास ब्लॉग या मराठी यूट्यूब चॅनलकडून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा.